त्या स्टंपपर्यंत पोहोचले. जर भारताने टाळ्या वाजवल्या, मग तुमचा ना माझा बाप या बांधावनी त्या बांधाव गेला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही बरं का सचिनराव, या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाहीये. महाराज मी 5 राज्यात जातो बरं का बाप सांगायला, स्पेशल बाप सांगायला. फार कमी व्यक्ती आहेत बाप सांगणारे. खरंच ना, धाडस आहे ना बाप सांगणं म्हणजे. बाप सांगणं म्हणजे सोपा विषय थोडीच आहे. तुमच्यावर कोणी बरोबरून बोलन. इथल्या कुठल्याही इलेकीला थोडा म्युझिकला आवाज कमी ठेवा. इथल्या कोण्या इलेकीला आता उठवलं आणि 5 मिनिटं आईवर बोलायला लावलं ना, लेख 10 मिनिटं आईवर बोलीन. माझी आई तशी लई जीव टाकती, लई प्रेम करती, लई बोलल. पण बापावर बोलायला लावलं ना, हातपाय थरथर कापते. काय सांगायचं म्हाताऱ्याचं? त्यांनी बी प्रेम केलंय. पण काय झालंय माहिती का, तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहेत आणि पडद्याच्या आडचा कलाकार म्हणजे बाप आहे. त्यांनी सगळ्या कला केल्या, त्यांनी सगळं आयुष्य जगला, पण पडद्याच्या मागे उभा राहिला. तो कधी फोकसलाच आला नाही. इथल्या बऱ्याच जणांचा एक अनुभव सांगू का तुम्हाला. चांगले दिवस आल्यावर माणसं निघून जातात. पोरांनी सगळं जिथल्या तिथे केलं, सगळं वेल सेटल झालं आणि नेमकी म्हातारीने एक झेड घेतली. म्हातारा शब्द साहेब लय त्यागाचा आहे बरं का. हे वाईट मार्गाने बोलत नाही, त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्याच नव्हत्या हो. पण आमचं तेज आबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडल्या ना, तो त्यागाचं उदाहरण म्हणजे बाप आहे. अजून सांगू का, तुमची माझी दिवाळी आधीची जर आठवली ना, तर चांगली दिवाळी नव्हतीच ती. आता इथं बसलेले 50% पोर आहेत साहेब, ज्यांनी फुसके निघलेले श्रीमंताचे फटाकडे मग गोळा करायला गेलेत. त्यांनी फटाकडे वाजून व्हायचे, त्यांचं लक्ष्मीपूजन व्हायचं आणि मग पोर अशी बिचारी बाजूला उभी राहायची. म्हातारी म्हणते जाऊ द्या हो, नका लय मनाला कुसू. नाही ग, ही श्रीमंताची सगळी पोरं फटाकडे वाजवत्यात आणि माझ्या पोराच्या अंगावर नवीन कपडेच नाहीत. पोरग कालपासून म्हणते बाबा दिवाळी साजरी कधी करायची. खरं सांगू का, नव्हती झाली आधी दिवाळी साजरी. आता दिवस बदललेत हे मान्य आहे गड्या, पण आधीचे दिवस फार वाईट होते. इथं बसलेले आता 50% रेशो नाही धरत, 80% रेशो आहे की प्रत्येकाच्या बापाने चांगल्या कपड्याच्या दुकानात पोरांना घेऊन गेलेला आहे लहानपणी. आणि तुम्ही मी सगळ्यात महाग ड्रेस काढलेला आहे दुकानातला, हट्ट धरलेला आहे. त्याच्या खिशात नव्हते तेवढे पैसे, त्यांनी लई गाजगीस केली दुकानदाराबरोबर, पण ते कपडे घेतले बरं का त्यांनी. मी असं म्हातारं बघितलं, एकटं बसलो होतं. पोरं म्हणतात बाबा अरे सगळी दिवाळी साजरी करतात. ते म्हणते यंदा पिकाला भावच नाही आला. असा मेथीच्या गड्डे घेऊन बसणारा बाप बघितला आम्ही. पायात काठी रुतली होती. पोरं म्हणली बाबा यंदा आता येताना आज तरी मिठाई आणा बरं का. त्याला वर्ष झालं ते आश्वासन देतोय पोरांना मिठाई घेऊन येणारी, नाही आला तो आज बी मिठाई घेऊन. रोज पोरं म्हणतात एक दिवस बसला, पायात काटा रुतलेला गड्या मेथीच्या गड्ड्या सगळ्या टाकल्या. ज्यांनी त्यांनी मागावं 15 रुपयाला 10 रुपयाला 2 मेथी द्या. पण कोणीतरी दातृत्ववान व्यक्ती ह्याच्यातला होता. त्यातला एक दातृत्व व्यक्ती होता जो समोर आला आणि ज्यांनी अंतकरण दाटून आलं. त्यांनी महाराज 20 रुपयाला ते 25 रुपयाला एक मेथी घेतली, सगळ्या गड्ड्या गाडीत टाकल्या. म्हातारा आज लय आनंदात घेतली. का माहिती का, पोरांसाठी. तुम्हाला माहिती का, आई बापाला काहीच नकोय, ती पोरांच्या सुखात सुखी आहेत. अहो ती लय थाटात सांगतात माझं पोरग कीर्तनकार आहे, माझं पोरग व्यावसायिक आहे आणि त्याच्यासारखा नादच नाही करायचा. मी आत्ताच मागच्या महिन्यात एक बाप बघितला. तो काय म्हणला माहिती का, तो सगळ्या नाक्या गावात सांगत होता 10 लाख रुपये पगार आहे म्हणणे माझ्या पोराला. इथं नाही पोरगा अमेरिकेत आहे. म्हातारीने माझ्या समोरच म्हाताऱ्याची मस्करी केली. म्हणजे मोठापणा सांगू नका, पोराला फोन का करता येत नाही, मग एवढं प्रेम येतं करा की एक फोन म्हणा ये भेटायला. म्हणजे महाराज म्हातारा अख्ख्या गावाला सांगते हो पोराला 10 लाख पगार आहे. पण महिना झालं म्हाताऱ्याला लय आठवण आली पोराची. पोराने तिकीट बुक केलं तर लगेच येईन, पण धाडस व्हाय ना म्हाताऱ्याचं सांगायला की आठवण आली म्हणून. जुरते महिना झालं म्हातारा नाही आला हो पोरगा. खरंच सांगू का, ठीक आहे तो कामात व्यस्त असेल गड्या, पैसे लई येतील रे, लई पैसे येतील. आता ह्यो खर्च काय साधा आहे तुम्हाला वाटतं का? राळे परिवारानं आमच्या योगेश भाऊनी भरपूर ते मला म्हटले महाराज खर्चाला कमीच नाही पडायचं. माझा बाप मी बघितला नाही ना, पण त्यांच्यासाठी आज सगळं अर्पण करणार म्हणले, कुठंच कमी नाही पडणार म्हणले खर्चाला. पण म्हणले महाराज अहो फार कमी उदाहरणं आहेत. तुम्ही बघा, तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरून फार कमी उदाहरणं आहेत बापाची मूर्ती बसवणारी माणसं, फार कमी आहेत. आज खरं सांगू का, त्यांना किती जरी दुःख उभं राहिलं ना, हे चॅलेंज देऊन खऱ्या अर्थाने हा शब्द तुमच्या समोर सांगतो, किती जरी दुःख झालं तरी योगेश भाऊ ते मंदिरासमोर उभं राहायचं. अरे आई बापच आपलं मंदिर आहे सज्जना हो, हेच आपले देव आहेत. आज तिथं जाऊन उभे राहिले ना तरी दुःख हलकं आहे. तुमचं सोल्युशन तिथं आहे, मी गॅरंटी देऊन या गादीवर सांगतो. नुसतं उभं राहिलं
तरी तुमच्या अडचणीचं निवारण होईल. एवढं आईबापाचं या ठिकाणी प्रेम असतं. कोण म्हणतं गेल्यानंतर माणसं नाही निर्माण होत, कोण म्हणतं गेल्यानंतर माणसं लक्ष नाही ठेवत. लक्ष नाही का आपला सनातन धर्म हिंदू संस्कृती आहे, याला गरुड पुराणात काहीतरी वर्णन आहे. आणि एक वाक्य सांगू का, कुणाला किती विश्वास बसेल काय माहिती नाही, पण या जगाच्या पाठीवर एक अदृश्य शक्ती आहे जी सगळ्यांच्या सोबत काम करते. एक शक्ती, अदृश्य शक्ती, माहिती नाही गड्या, जी आम्ही अनुभवली प्रत्येक वेळात आणि इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवली असेल. त्याच्यात बरेच गोष्टी काम करतात. त्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. कधी कधी वाटावं ही गोष्ट होणार आहे आणि तीच गोष्ट घडती. कधी कधी तो व्यक्ती आठवलेला असतो आणि 10च मिनिटात तो व्यक्ती समोर दिसतो. हे होतं बरं का, प्रत्येकाच्या जीवनात असं घडतं. काय झालं माहिती का योगेश भाऊ, तुम्हाला यश काय माहिती का, हे यश तुमच्या वडिलांची थेट कृपा तुमच्यावर झाली. ते म्हणले गड्या माझं लेकरू 3 वर्षाचं होतं ना, तो आम्ही निघून गेलो, पण त्या लेकराच्या आयुष्यात यश द्यायचं. मी एकट्या योगेश भाऊचं नाही सांगत, इथं बसलेल्या प्रत्येक लेकराचं सांगतोय, त्यात मी बी इन्क्लूड. आज माझा बाप अभिमानाने सांगतो माझं पोरगं लय मोठा कीर्तनकारी. आता किती मोठे कीर्तनकारी आम्हाला माहिती नव्हतं, पण जिथं बापाने सांगितलं ना मोठा आहे, मग तिथं पोरगा मोठा आहे. लक्षात नाही का? नाही, या जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही. आई तुमच्या डोळ्यात जसं पाणी आलं ना, तसं इथं बसलेले बापांच्या बी डोळ्यात पाणी. फार कमी वेळ राहिलाय कीर्तनाचा माझ्याकडे. म्हणून मी या परिवाराला खरं विनंती करन, खरं सांगू का महाराज, 2 हातात पिशवे घेऊन गेला हो अख्ख्या बाजारात. त्याला सहन नाही झालं फाटक्या कपड्यातली पोरं. म्हातारी म्हणते नाही रुपया तुमच्याकडे, जाऊ द्या मरू द्या, पुढच्या वर्षी करू दिवाळी साजरी. पण मी तिला भाव आला, 30 रुपयाला गड्डी घेतली, लई मोठं मन झालं. मिठाईच्या काउंटरवर पैसे ठेवले. मिठाईवाला म्हणतो आज लई खुश आहे. म्हणले बाबा, ते म्हणलं काय नाही, आज पहिल्यांदाच मिठाई घेऊन चाललो एका वर्षातून. पोरं रोज मागतात, रोज लोकांच्या पोरांकडे बघतात. ज्याच्या घरात चहाला दूध नाही तो काय मिठाई दिन घरात. पण खरं सांगू का, तो थरथरता हात आम्ही डोळ्याने बघितला ना गड्या, त्याने असा मिठाईचा बॉक्स समोर ठेवला, पोरं तुटूनच पडली त्याच्यावर. आणि म्हातारी एकटं कोपऱ्यात जाऊन रडायला लागलं. म्हातारी म्हणते जाऊ द्या, एक दिवस तर परमेश्वराने तुमच्या जीवनात आणला असा. ते म्हणलं परमेश्वरा, हा दिवस माझ्या जीवनात रोज येऊ दे रे, रोज माझी जीवनात दिवस येऊ दे, माझी पोर आनंदित झाली पाहिजे. तेच पाहिजे असतं त्याला, बाकी काहीच नको. लक्ष नाही का, अरे तुम्ही त्यांच्या सोबत जेवले पाहिजेत, हेच बापाला पाहिजे. अजून वेगळा बाप काहीच सांगणार नाही गड्या. खरंच 2 पिशव्या घेऊन जाताना बाप दिसला. बाप स्वाभिमानी बाळा, अरे त्याचा कण खरं कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. अरे कुणासाठी, घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडा पिसा एक पैशासाठी. 2 पिशव्या हातात घेतल्या, बाजारातून नवीन कपडे आणली आणि आपल्या हातानेच पोरांना कपडे चढवली, गुंड्या लावल्या, त्याची केस बिस नीट केली. म्हणले जा आता ती जशी पोरं श्रीमंताची दिसतात ना, तसा तू बी दिसशील. पण पोरांनी विचारलं पाहिजे होते पैसे कुठून आणले, व्याजाने पैसे आणले होते. दिवाळीला पोरं उड्या मारायला लागली आणि म्हातारं कोपऱ्यात बसून रडायला लागले. म्हातारी म्हणते का हो, आता तुम्ही हसले पाहिजे ना. ते म्हणतो खरं सांगू का, आज लय आनंद वाटतो ग. पैसे कसे फेडणारे माहिती नाही, पण ही पोरं माझी मॅच झाली ना सगळ्या पोरांच्यात. ती कालपर्यंत वेगळी दिसत होती, पण आज ती बागडत्यात, खेळत्यात, फटाकडे वाजवत्यात, आपल्या घरासमोरचा आकाशकंदील बघत्यात आणि पोरं म्हणत्यात माझ्या बी बाबांनी मला कपडे आणली. याच्यात मला लय आनंद वाटतोय. आनंद बघा त्याचा कशात बरं का, आनंद लय सोप्या गोष्टी. ते आई तुमच्यापेक्षा पुरुष रडायला लय भयानक येता. तुम्हाला वाटत असेल तुम्ही डासा रडता, यांनी लय अश्रू रोखलेत आयुष्यभर, लय दुःख जीवनात उभे राहिल्यात. असे प्रसंग उभे राहिले, त्या क्षणाला त्यांना प्रत्येक गोष्टी उभ्या राहिल्या. पण मला असं म्हणायचंय, पुरुषांनी व्यक्त व्हायचं असतं गड्या आयुष्यात एकदा तरी, आणि व्यक्त झाल्याशिवाय जायचं बी नसतं या जगातून निघून. एकदा का व्हायना बापानी पोराला आणि पोरांनी बापाला मिठी मारलीच पाहिजे. अरे 7 वर्षाची मुक्ताबाई, मुक्ता म्हणते दादा, अरे बाबांनी सांगायचं तरी रे काल जाणार आहे म्हणून. अरे मुक्ता आम्हाला बी नव्हतं माहिती. विठ्ठलपंत ध्यान प्रायश्चित्ताला निघाले. रुक्मिणी आई साहेबांनी डोळे भरून मुक्ताकडे बघितलं. शेवटचा घास आदल्या रात्री विठ्ठलपंत मुक्ताला चारत होते. मुक्ता म्हणती बाबा, अरे ज्या करुण्याने ज्या प्रेमानं तुम्ही घास चारताय सांगा ना बाबा. बाप म्हणतो मुक्ता, यानंतर लोक जुळीत पीठ टाकतील बरं का आपल्या. काय आत्मविश्वास आहे बघा. माऊली ज्ञानोबारायांना झोळीत पीठ नाही टाकलं लोकांनी, अरे झोळी मोकळी राहिली. 1 लाखातलं वाक्य मला आज बी लय आवडतं महाराज. सांगू का, 5 मिनिटं घेतो बरं का. अजून माझ्या बी टाचा दुखत्यात लय वेळ बसून. तुमचे पाय दुखले की लांब करून मांडी घालून बसा, काय टेन्शन नाही घेऊ. काय नाही हो, ह्याच्यासारखा आनंद नाही जीवनात.
माणसं गेली की गेलीच की परत आहेत का? तुम्ही अजून 5-50 वर्ष तुम्ही आम्ही जगू चला. पण तुम्हाला माहिती का 5-50 वर्ष आपण आता जे जगलो ना ती लोक 50 वर्षानंतर आपली आठवण काढतील. कुणीतरी म्हणीन ते कबीर महाराजाचा आवाज भारदस्त होता बरं का. ते विठ्ठलबुवा जमदाडे आमचे गुरुजी ही पोरं चांगली वाजवत होती. लई थाप त्यांची एक नंबर पकवाजाची. कुणाचा गळा लय भारी होता, कुणाचं राजकारणात एक वेगळं कर्तृत्व निर्माण, लई मोठं समाजासाठी त्या व्यक्तीने काम केलं. व्यावसायिक क्षेत्रात या व्यक्तीने फार मोठं काम केलं. 50 वर्षानंतर तुमच्या माझ्यावर चर्चा होणार. या जी 60 ते त्यांनी बोनस घेतलाय. आम्ही 35-30 जाऊ, शाश्वती नाही अजिबात नाही, सांगता नाही येत आता. पण मला असं वाटतं काहीतरी असं इथं सोडून गेलो पाहिजे गड्या की गेल्यानंतर आपण किमान 100 वर्ष लोकांच्या जीवनात हृदयात जिवंत राहिलो पाहिजे. आपण गेल्यानंतर कुणीतरी आठवण काढली पाहिजे ना. मग रुपेश भाऊ आता बघा किडे मुंग्या बी जगतात आणि आपण बी जगतोय ना. आपल्या त्यांच्या जगण्यात काहीतरी वेगळं पण आहे. आपल्याला मनुष्याचा देह दिलेला आहे. सर्व देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देहो, याची प्राप्तीचा संभवतो अभिप्राव अति दुर्गम. दुर्लभ आहे मनुष्य देह. मग एकदा मिळाला ना गड्या खरं सांगू का असं गमक साधायचं ना आयुष्यात लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षातच ठेवलं पाहिजे. आणि तुम्हाला खरं सांगू का एकदा यश आलं ना तुम्हाला हिनवलेली माणसं सॅल्यूट करतात. आता इथं किती अशी माणसं आहेत जी प्रतिकूल परिस्थितीत होती पण आता परिस्थिती बदलली आहे. का बदलली माहिती का? मी जसं सांगितलं ना तुमच्या आणि माझ्या बॅकग्राऊंडला एक अदृश्य शक्ती काम करते. ती आम्हाला नेहमी आशीर्वाद देते. म्हणून बोलताना नेहमी चालताना एकदम सकारात्मक बोलायचं. वास्तूत बसतं तरी सकारात्मक. ती वास्तू पण ऊर्जा देते सकारात्मक. बघा एक वेगळ्या लेवलचं कीर्तन तुमच्या समोर सांगतोय सज्जनाओ. खरंच सकारात्मक ऊर्जा म्हणजे आज ती प्रत्येकाची. काहींचे मायबाप निघून गेलेत पण त्यांच्या मायबापाची शक्ती त्यांच्या सोबत आज बी उभी आहे. अशी किती मुलं इथं अशी आहेत की ते त्या गोष्टी आठवाव्यात आणि त्यांचा प्रॉब्लेमच सुटावा. सुटत्यात असे प्रॉब्लेम आजही आहे. आणि आपण शास्त्राला मानणारी माणसं आहोत. तुमचं माझं जीवन हे शास्त्राच्या परीने घेते. जरी विज्ञान एका बाजूला आहे तेवढ्या स्ट्रॉंगली अध्यात्म एका बाजूला आहे. अध्यात्म आणि विज्ञान याची तुलना जरी नाही होऊ शकली